पश्चिम विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे। मागील 19 मार्चपासून ही बाजारपेठ बंद असल्याचं दिसून येत आहे। विशेषतः म्हणजे नाणे टंचाईचं कारण समोर करत ही बाजारपेठ बंद आहे। त्या विरोधात जे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत जिल्हा ते पुरुषोत्तम जाधव यांनी आवाज उठवला आणि 25 मार्चला त्यांनी एक निवेदन दिलं होतं। त्या संदर्भात काय निर्णय झाला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। नेमकीच काय परिस्थिती तुमच्या या निर्णयात? कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे मी दिनांक 25 मार्च रोजी जिल्हा उपनिर्बंधक वाशिम कार्यालय येथे बाजार समितीचं तात्काळ चालू करण्यासाठी निवेदन दिलं होतं आणि त्यांना इशारा पण दिला होता की बाजार समिती चालू न झाल्यास 30 तारखेला आपल्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल। तर 30 तारखेला मी जिल्हा उपनिर्बंधक कार्यालय वाशिम येथे ठिय्या आंदोलन पण केलं आणि दुपारी 2 वाजता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने मला हे पत्र दिलेलं आहे की बाजार समिती आज चालू करण्यात आलेली आहे दुपारी 2 वाजता आणि त्यानंतरही सुरळीत चालू राहील। तर मी माझे ठिय्या आंदोलन हे पत्र दिल्यामुळं मागे घेतलं। तर आज इथे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल आपला आणण्यास सुरुवात केलेली आहे। तर आज पण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे। तर यांनी माझी नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न यांचा जो सुरुवातीला होता तो आज पण चालू आहे। तर शेतकऱ्यांना जिल्ह्यातील न्याय कसा मिळेल आणि कोणाकडे मागायचा हा प्रश्न आता पडलेला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती शासनाचे आणि प्रशासनाचे जर नियम हे जर पाळून जर शेतकऱ्यांना वेठीस धरत असेल तर शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन खूप मोठे आंदोलन उभारेल व याला सर्व जबाबदार हे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल। कोणत्या नियमानं तुम्ही ही मागणी केली होती? जे आपल्या पणन विभागाचे नियम आहेत जे राज्यातील सर्व बाजार समितीला लागू आहेत की नाणे टंचाईचं कारण असू द्या किंवा कुठलंही कारण असू द्या तर आपल्याला 3 दिवसापेक्षा जास्त वेळ बाजार समिती बंद ठेवता येत नाही। हे पणन विभागाचे आदेश आहेत आणि जिल्हा उपनिर्बंधक कार्यालयाने सुद्धा सदर बाजार समितीला पत्र पाठवले की तुम्ही तात्काळ बाजार समिती चालू करा। परंतु बाजार समिती शासनाचे आणि प्रशासनाचे कुठल्याही किंवा शेतकरी संघटनेचे निवेदन देऊन आणि किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे कुठलाही विचार न करता यांचा मनमानी कारभार चालू आहे। नक्कीच आता जर तुमच्या ह्या ज्या मागण्या नाही झाल्या आणि बाजार समिती आता चालू नाही झाल्या तर तुमचं काय पुढील पाऊल? पुढील खूप मोठे आंदोलन होणार आहे। जिल्ह्यातील शेतकरी खूप सध्या याच्यामध्ये आहेत आणि या विषयाकडे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर जे समोर आंदोलन होईल ते यांना न पेलणारं असेल एवढंच मी सांगतो। नक्कीच हे होते आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष पुरुषोत्तम जाधव। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।